देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि आज आपण एक नवीन विषय आपण शिकणार आहोत. आणि सर्वांनी आजच्या विषयाचं जे काही टायटल आहे ते लिहून घ्या. आजच्या विषयाचे टायटल हे आहे, पुढारी पक्षपाती असतात तेव्हा ते स्वतःचा मनमर्जीपणा करतात. आताच्या विषयाचं टायटल परत एकदा सांगतो, लिहून घ्या. पुढारी पक्षपाती असतात तेव्हा ते स्वतःचा मनमर्जीपणा करतात. ठीक आहे, हा आजचा आपला विषय आहे. आणि ह्या विषयामधून आपण आज अनेक महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि जर तुम्ही आजच्या जगामध्ये असलेले जे पुढारी आहेत त्यांचं जर अवलोकन जर केलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पुढारी हे पक्षपाती स्वरूपाचे असलेले दिसून येतील. आणि त्यातल्या त्यात ते स्वतःचा जो काही मनमर्जीपणा आहे ते करताना देखील दिसून येतील. आणि अशा प्रकारचे जे पुढारी देवाच्या सेवेमध्ये आहेत त्यांच्या अशा प्रकारच्या पक्षपातीपणामुळं आणि त्यातल्या त्यात ते स्वतःची करत असलेली जी काही मनमर्जी आहे त्यामुळं देवाचं जे राज्य आहे ते राज्य वाढत नाही. देवाचं जे राज्य आहे ते क्षतिग्रस्त होत आहे. आणि देवाच्या राज्यामध्ये अनेकांकरता ते अडखळण जे आहे ते बनत आहेत. आणि लक्ष द्या, आत्ताचा हा विषय आपण शिकत असताना खूप महत्वाच्या गोष्टी यातून आपल्याला शिकण्याकरता मदत होणार आहे. मग जो पहिला मुद्दा आहे तो लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 1 टाका आत्ताच्या विषयाचा. देव पक्षपात करत नाही, मग नेत्यांनी का करावा? मुद्दा क्रमांक 1 लिहा. देव पक्षपात करत नाही, मग पुढाऱ्यांनी का करावा? आणि वचन आपण वाचणार आहोत, स्तोत्र संहिता 82 आणि वचन 2 पहा काय म्हणत आहे त्या ठिकाणी. स्तोत्र संहिता 82 आणि वचन 2 आपण काढू यावेळेला. आणि हा जो मुद्दा आहे हा आपण समजून घेणार आहोत. 82 आणि दुसरं वचन पहा. तुम्ही कोठवर विपरीत न्याय कराल, कोठवर दुर्जनांची तरफदारी कराल. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की हे आसाफाचं स्तोत्र आहे. आणि ह्या स्तोत्रातून आसाफ हा विपरीत न्यायाला दूषण देताना आपल्याला दिसून येतो. आणि ह्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे पुढाऱ्यांकडनं करण्यात आलेला जो काही विपरीत न्याय आहे किंवा पुढाऱ्यांकडनं करण्यात आलेली दुर्जनांची जी काही तरफदारी आहे त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आज देवाच्या सेवेमध्ये अनेक पुढाऱ्यांना आपण पाहतो. आणि त्या पुढाऱ्यांचं पुढारी पण ज्या वेळेला आपण बारकाईने निरीक्षण करतो त्यावेळेला त्या निरीक्षणातून आपल्याला हे समजून येतं की हे जे पुढारी आहेत हे स्वतः पक्षपाती आहे. आणि त्यातल्या त्यात हे स्वतःची जी काही मनमानी आहे ते करत आहेत. आणि ते कोणत्या भागातून अशा प्रकारची मनमानी किंवा अशा प्रकारचा पक्षपात करत आहे तर ते व्यवस्थित न्याय जो आहे तो करत नाही. आणि ज्या वेळेला एक पुढारी व्यवस्थित न्याय करत नाही त्या उलट त्याच्याकडनं एखाद्या व्यक्तीवरती अन्याय जो आहे होत आहे. आणि आताचे पुढारी हे अन्यायी स्वरूपाचे असल्या कारणामुळं त्यांच्याकडनं न्यायी अशा प्रकारचा जो काही निर्णय आहे तो अपेक्षित करणं चुकीचं आहे. आणि ह्या ठिकाणी आसाफाला ज्या वेळेला ही गोष्ट कळाली की आत्ताचे जे पुढारी आहेत ते
विपरीत न्याय करणारे आहे. आताचे जे पुढारी आहे हे दुर्जनांची बाजू घेऊन देवाच्या सेवेमध्ये चांगल्यावरती वाईट परिणाम करणारे आहे. तर त्या ठिकाणी विपरीत न्याय करणाऱ्या पुढाऱ्यांना दूषण जे आहे किंवा दोष जे आहे तो देताना आपल्याला ह्या ठिकाणी असा ह्या स्तोत्रातून जे आहे ते दिसून येतो. आणि लक्ष द्या, ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्राचा बारकाईने अभ्यास करतो तर त्यावेळेला पवित्र शास्त्रामध्ये पहिले शमूएल आणि 8वा जो अध्याय आहे त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला आणखीन 2 पुढारी दिसून येतात. आणि हे जे 2 पुढारी आहेत ना, हे एका नावाजलेल्या अभिषिक्त भविष्यवक्त्याची मुलं होते. आणि ह्या 2 पुढाऱ्यांनी लाच घेऊन ह्या 2 पुढाऱ्यांनी पक्षपाती जो काही न्याय आहे तो केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि यांचं जे पुढारपण आहे हे चांगलं नव्हतं. यांच्या पुढारपणामुळं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये देवाच्या राज्याला खीळ जी आहे ती बसलेली होती. यांच्या अशा प्रकारच्या पुढारपणामुळं देवाच्या नावाची जी काही निंदा आहे ती झालेली होती. आणि बघा, ज्या वेळेला आपण पहिले शमूएल 8वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन जेव्हा आपण वाचतो ना, तर त्या 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला शमूएलाचे जे पुत्र आहे ते पक्षपाताने न्याय करताना आणि लाच घेताना आपल्याला दिसत आहे. बघा त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, वचन काय सांगत आहे. मग त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत, त्याच पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्याय विपरीत करत. व्हेरी गुड. अजून कोणतरी वाचा. पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत, त्याच पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्याय विपरीत करीत. व्हेरी गुड. आता बघा, ह्या वचनामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की ह्या ठिकाणी शमूएलाचे जे पुत्र आहेत त्यांना आता इस्रायलाचे जे काही न्यायाधीश आहे ते बनवण्यात आलेलं होतं. आणि त्यांना इस्रायलाचे न्यायाधीश का बनवण्यात आलं त्याचं उत्तर आपल्याला वचन 1 मध्ये पाहायला भेटतं. कारण त्या ठिकाणी शमूएल आता हा वृद्ध झालेला होता. शमूएल हा म्हातारा झालेला होता. आणि आता म्हातारा झाल्या असल्या कारणामुळं त्याला त्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून, इस्रायलाचे न्यायाधीश म्हणून काम करणं हे फार कठीण जाऊ लागलं असल्या कारणामुळे त्याने आपल्या पुत्रांना त्या ठिकाणी न्यायाधीशाचं काम करण्याकरता निवडलेलं पाहायला भेटतं. परंतु ह्या पुत्रांनी आपला बाप शमूएल ह्याच्या मार्गाने चालण्याऐवजी ह्या पुत्रांनी आपला बाप शमूएल ह्याच्या प्रमाणे पुढारपण करण्याऐवजी त्यांनी कशा प्रकारचं पुढारपण केलं हे आपल्याला वचन 3च्या ब भागामध्ये पाहायला भेटतं. आणि वचन 3 मध्ये असं म्हणत आहे की ते आपल्या बापाच्या मार्गाने चालले नाही, त्यांना पैशांचा लोभ लागून ते लाच खात असत. आणि त्याबरोबर ते न्याय निवाडा जो आहे ना करताना योग्य पद्धतीने करत नव्हते, तर विपरीतरित्या ते न्याय निवाडा करत असताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतं. आणि लक्ष द्या, आज ह्या वचनातून आपण जे शिकत आहोत तेच आताच्या वर्तमान समयामध्ये पुढारी करत असताना दिसून येत आहे. आज जर खऱ्या अर्थाने आपण पुढाऱ्यांच्या सेवेचं अवलोकन केलं तर अनेक पुढारी हे प्रामाणिकपणे पुढारपण करताना आपल्याला दिसत नाही. अनेक पुढारी हे पुढारपण करत असताना पक्षपातीपणा करत आहे. अनेक पुढारी हे पुढारपण करत असताना स्वतःची मनमर्जी त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहे. आणि हीच गोष्ट ह्या ठिकाणी शमूएलाच्या पुत्रांच्या द्वारे आपल्याला दिसून येताना ह्या ठिकाणी पाहायला भेटतं. ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ते लोभी होते. एक पुढारी हा देवाच्या राज्यामध्ये देवाचं काम करत असताना लोभी नसावा.
ह्या ठिकाणी हे जे पुढारी आहेत ना, हे लाच घेणारे होते आणि देवाच्या कार्यामध्ये ज्याच्यावरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे देवाचं राज्य वाढवण्याची, तो लाच खाणारा नसतो, लाच घेणारा देखील नसतो. किंवा ज्याच्यावरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे देवाचं राज्य नीटनेटक्या पद्धतीने वाढवण्याकरता, तो पुढारी विपरीत न्याय करणारा नसतो, कुणावरती अन्याय करणारा नसतो. आणि परंतु आज जर आपण पुढाऱ्यांचं पुढारपण जर पाहिलं तर सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये दुर्दैवाची गोष्ट आपल्याला काय दिसून येते, तर ते पक्षपात करून पुढारपण करत आहे. आज जर आपण पुढारीपण करणाऱ्या पुढाऱ्यांच्या कार्याकडे जर पाहिलं तर आपल्याला दुर्दैवाची गोष्ट काय पाहायला भेटते का, अनेक पुढारी लाच घेणारे आहे, अनेक जे पुढारी आहे ना हे विपरीत न्याय करणारे आहे. आणि लक्ष द्या, देवाची सेवा करत असताना देवाने जर आपल्याला निवडलेलं आहे तर आपण अशा प्रकारच्या पुढाऱ्यांकडे ज्यावेळेस बघतो त्यावेळेला आपण आपल्या स्वतःला विशेष करून सांभाळणं फार गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी आपण आशांकडे पाहून आपली जी काही धार्मिकता आहे किंवा आपलं देवासोबतचं असलेलं जे काही नातं आहे ना त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आश्चर्य ते करून घेत असतो. आणि हे पुढारी त्यांच्या वागणुकीमुळे इतरांकरता अडखळाचे कारण जे ठरत असतात. आणि म्हणून आपण पाहतो की पुढारी हे मोठ्या प्रमाणामध्ये पक्षपाती आहे, पण देव पक्षपाती नाही. आणि देव जर पक्षपाती नाहीये तर देवाला देखील अशाच प्रकारचे पुढारी हवे आहे की जे पक्षपात करत नाही. देवाला देखील अशाच प्रकारचे पुढारी हवे आहे जे योग्य ते न्याय करतील. देवाला कोणते पुढारी पाहिजे माहिती का, देवाला निर्दोषतेने आपलं पुढारी पण जपणारे पुढारी पाहिजे नाही. पण फार दुर्दैवाची गोष्ट आहे की आज वर्तमान समयामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे जे पुढारी आहे सेवेमध्ये पाहायला भेटत नाही. आणि लक्ष द्या, जर पुढारी जर पक्षपाती असेल तर तो देवाच्या न्यायाला तडा जो आहे ना तो देऊ शकतो. देवाचा जो न्याय आहे ना त्याला तो त्या ठिकाणी तडा जो आहे तो आणू शकतो. आणि लक्ष द्या, देव समान न्याय देतो आणि नेत्यांनी तसंच करायला पाहिजे जसं देव करतो. पण आत्ताच्या नेत्यांकडनं आत्ताच्या पुढाऱ्यांकडनं अशा प्रकारच्या अपेक्षा ज्या वेळेला केल्या जातात त्यावेळेला त्या अपेक्षा भंग केल्या जातात. हे आपल्याला आत्ताच्या पुढारपणातून पाहायला भेटतं. लक्ष द्या. आणि म्हणून आपण हा जो विषय शिकत आहोत ना, ह्या विषयातून सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला काय शिकायचं आहे तर देव पक्षपाती नाहीये. आणि देवाने ज्यांना निवडलं ना त्याची सेवा करण्यासाठी त्यांच्यामध्ये पक्षपात आहे, त्यांच्यामध्ये मनमर्जीपणा आहे, त्यांच्यामध्ये लाच घेणं आहे, त्यांच्यामध्ये लोभ करणं आहे, त्यांच्यामध्ये विपरीत न्याय करणं आहे. आणि अशा प्रकारचे पुढारी हे देवाच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडखळण्याचं काम करताना आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारच्या पुढाऱ्यांकडनं देव जो आहे ना आज देखील निराश अवस्थेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा मुद्दा क्रमांक 2, अहंकारी पुढाऱ्यांचे पतन अटळ असते. मुद्दा क्रमांक 2, अहंकारी पुढाऱ्यांचे पतन अटळ असते. आणि लक्ष द्या, ज्या वेळेला आपण नीतिसूत्राचं पुस्तक 16 अध्याय आणि वचन 18 आपण वाचतो ना तर त्या ठिकाणी सलमोन राजा हा कशा प्रकारे अहंकारी पुढाऱ्याचं पतन होतं याविषयी सांगताना दिसून येत आहे. बघा, कोणीतरी वाचा त्या ठिकाणी वचन 18. गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताटा अंतपाताची मूळ होय. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे नीतिसूत्राच्या पुस्तकाच्या 16व्या अध्यायाच्या 18व्या वचनामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की जो पुढारी अहंकारी आहे त्या पुढाऱ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये पतन जे आहे, त्या पुढाऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये पतन जे आहे ते होत असतं आणि ते होण्यापासून कोणीही टाळू शकत नाही. आणि ही गोष्ट ज्या वेळेला आत्म्याच्या प्रेरणेने सलमोन राजाला
कळाली त्यावेळेला त्याने ह्या नीतिसूत्रामध्ये हे लिहून ठेवलं आणि तो लिहित असताना तो म्हणत आहे, गर्व झाला की नाश ठेवलेला आहे. आणि आज अनेक पुढाऱ्यांमध्ये आपल्याला गर्व पाहायला भेटतो. आज अनेक पुढाऱ्यांमध्ये आपल्याला अहंकार जो आहे तो पाहायला भेटतो आणि त्यांच्या अहंकारामुळेच, त्यांच्या गर्विष्ठपणामुळेच त्यांचा जो काही नाश आहे तो होत असतो. आणि आता जर वर्तमान समयामध्ये आपण पतन झालेल्या पुढाऱ्यांबद्दल जर विचार करायला लागलो तर अनेक पुढाऱ्यांची लिस्ट जी आहे ती समोर येईल. अनेकांचं पतन जे आहे हे ह्याच कारणामुळे झालेलं आपल्याला जे आहे ते समजून येईल. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो ना, तो पवित्र शास्त्रामध्ये दुसरे इतिहास 26वा अध्याय आणि वचन 16 जेव्हा आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला उज्जिया जो राजा आहे तो पाहायला भेटतो. आणि उज्जिया राजाने त्या ठिकाणी जे काम करायला नको होतं ते काम त्याने केलं. आणि ते काम त्याने अहंकाराच्या साह्याने, ते काम त्याने गर्वाच्या साह्याने केलं असल्या कारणामुळं त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात पतनाला त्याला सामोरे जावं लागलं. आणि बघा दुसरे इतिहास याचा 26वा अध्याय आणि वचन 16 काय म्हणते पहा. दुसरे इतिहास 26वा अध्याय आणि वचन 16. तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. धूप वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. येस, पुढे पण कंटिन्यू करा. अजर्या याचक व त्याच्या बरोबर परमेश्वराचे याचक पण करीत असलेले 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. येस, आता लक्ष द्या. ह्या ठिकाणी आपण पाहतो की हा जो राजा आहे ना, उज्जिया हा जो राजा आहे ना, हा ज्यावेळेला समर्थ झाला, त्यावेळेला ह्याचं हृदय उन्मत्त झालं, ह्याचं हृदय अहंकारी झालं, ह्याचं हृदय गर्वाने भरून गेलं. आणि त्या अहंकारामध्ये, त्या उन्मत्त झालेल्या हृदयामध्ये किंवा त्या गर्वामध्ये त्याने काय केलं माहिती का, की जी गोष्ट परमेश्वर देवाला आवडणारी नव्हती ती गोष्ट करून याने परमेश्वर देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. आणि कोणतं उल्लंघन आहे तर त्याचं उत्तर आपल्याला ह्याच वचनामध्ये पाहायला भेटतं की तो धूप वेदीवर धूप जाळण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेला. हे काम याचं नव्हतं. पुढाऱ्यांनी पुढाऱ्याच काम केलं पाहिजे. जे काम पुढाऱ्याचं नाहीये ना, ते काम उन्मत्त होऊन पुढारी ज्यावेळेस करतात ना, त्यावेळेला ते त्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात पतनाचा सामना करत असतात. आणि आज अनेक पुढारी पुढारपण करत असताना त्यांच्या पुढारपणाला सोबत अशा प्रकारच्या कामात ते आपल्याला दिसत नाही, पण जे काम त्यांचं नाहीये, ज्या कामासाठी देवाने त्यांना निवडलेलं नाही, अशा प्रकारचं काम आज पुढारी करत आहे. आणि त्यांचं हे काम परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करणार आहे, कारण देवाने त्यांना त्या कामासाठी निवडलेलं नाही. पण आजचे पुढारी कोणत्या प्रकारचे काम करत माहिती का, ते पक्षपात करत आहे. आताचे पुढारी मनमानीपणा करत आहे. आताचे पुढारी विपरीत न्याय करत आहे. आताचे पुढारी जे आहे ना, लक्ष द्या, फितुरीने वागत आहेत. आणि हे काम करण्यासाठी देवाने त्यांना निवडलं नव्हतं. ह्या ठिकाणी हा जो राजा आहे ना, उज्जिया राजा, ह्या गर्वाने भरला, याच्यामध्ये मी पण आला, अहंकाराने हा भरला. आणि लक्ष द्या, परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन त्याने त्या ठिकाणी धूप वेदीवरती धूप जाळण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचे परिणाम काय झाले माहिती का, वचन सांगतं त्याला कोड झाला. हो, हा जो वृत्तांत तुम्ही जर पूर्ण जर वाचला ना, तर ह्या वृत्तांतामधून तुम्हाला ह्या गोष्टी समजण्याकरता अतिशय मदत होईल. बघा, कोणीतरी वचन वाचा, वचन 19 कोणीतरी वाचा, वचन 19. तेव्हा उज्जियाला क्रोध आला. धूप जाळण्यासाठी त्याने हातात धुपाटणे घेतले होते आणि तो याचकावर संतापला असता त्याच्या देखत परमेश्वराच्या मंदिरात धूप वेदीजवळ त्याच्या कपाळावर पोळ उठले. मुख्य याचक अजर्या व दुसरे सर्व याचक यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर पोळ उठले आहे
असे त्याच्या दृष्टीस पडले, तेव्हा त्यांनी त्याला तेथून लवकर घालून दिले. परमेश्वराने आपल्याला तडाखा दिला आहे हे जाणून तोही वितावळीने बाहेर निघाला. परमेश्वराने आपल्याला तडाखा दिला आहे. तडाखा म्हणजे काय? शिक्षा. आणि कशामुळे परमेश्वराने त्याला शिक्षा दिली? जे काम त्याचं नव्हतं ना, ते काम त्याने गर्वाने, अहंकाराने, उन्मत्पणाने केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि काय झालं माहिती का? वचन सांगतं की तो कोडी बनला. वचन सांगतं की तो जो आहे तो कोडी बनला. लक्षात घ्या, आताचे पुढारी अशाच प्रकारे पुढारपण देवाच्या सेवेत करत असताना त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात पतनाचा सामना जो आहे तो करावा लागतो, याकडे ते लक्ष देत नाही. आताच्या पुढाऱ्यांचं लक्ष देवाच्या सेवेमध्ये सेवा करत असताना कशाकडे माहिती का? पक्षपाताकडे, लोभाकडं, लाचकडं. आताचे पुढारी जे आहे ना, विपरीत न्याय करताना आपल्याला दिसून येते. आताचे जे पुढारी आहे ना, स्वतःबद्दल विचार करणारे दिसून येते. आताचे जे पुढारी आहेत ना, हे इतरांना पाडणारे, इतरांचे जे काही कलागुण आहे त्यावरती मात करून स्वतः पुढे जाणारे, अशा प्रकारचे पुढारी आज आपल्याला वर्तमान समयामध्ये काही अंश देवाच्या सेवेत काम करताना दिसून येतात. आणि लक्ष द्या, ह्या ठिकाणी उज्जिया राजा देखील अशा प्रकारचे काम करताना आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्या त्या कामाबद्दल परमेश्वर देवाने त्याला शिक्षा केली. परमेश्वर देवाने जे काम त्याला करण्यासाठी सांगितलेलं नव्हतं, त्याच्या पलीकडे जाऊन त्याने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करून काम केलं. आणि लक्ष द्या, त्याचा तडाखा त्याला बसला. आपण देखील पुढारी आहोत. देवाने आपल्याला पुढारपण करण्यासाठी निवडलेलं. आपण जर घरामध्ये प्रमुख आहोत किंवा घरामध्ये देवाची ओळख जर आपल्याला झालेली आहे, तर आपण पुढारी आहोत. आणि म्हणून आपण कशा प्रकारे पुढारपण घरामध्ये केलं पाहिजे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ह्या ठिकाणी उज्जिया राजा जो आहे ना, उज्जिया राजा हा कोडी मरण पावला. बघा वचन 23 मध्ये काय म्हटलेलं आहे? वचन 23, उज्जियाची आजपासून इथपर्यंत सर्व अविष्ट कृत्ये आमोजाचा पुत्र एशिया संदेष्टा याने लिहिली आहे. उज्जिया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. तो कोडी होता म्हणून राजाच्या खासगी स्मशानभूमीत त्याला मूठमाती दिली. त्याचा पुत्र योथाम त्याच्या जागी राजा झाला. व्हेरी गुड. बघा कशा प्रकारे मरण झालं, कशा प्रकारे पतन झालं, कशा प्रकारे देवाचा तडाखा जो आहे उज्जिया राजाच्या जीवनामध्ये, त्याचं हृदय उन्मत्त झाल्यामुळं किंवा त्याने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळं आलेलं आपल्याला पाहायला भेटतं. चर्च, आज देखील अशा प्रकारे अहंकारी पुढाऱ्यांचं पतन जे आहे होताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून पुढारपण करणं एवढं सोपं नाहीये. पुढारपण करण्याकरता देवाचं भय असणं गरजेचं आहे जीवनामध्ये. पुढारपण करण्याकरता देवाविषयीचं जे काही भय आहे ते असणं गरजेचं आहे जीवनामध्ये. देवाविषयीचा आदर असणं गरजेचं आहे. देवाच्या आज्ञेचं पालन करणारं जे काही हृदय आहे ते असणं फार गरजेचं आहे. आणि जर ते असेल तर व्यवस्थितपणे आपण पुढारपण करू शकतो. पण ते जर नसेल तर मग त्या ठिकाणी निश्चित जो काही पतन आहे ते आहे. तिसरा मुद्दा, सत्ता न्यायासाठी असते, पक्षपातासाठी नव्हे. तिसरा मुद्दा लिहा, सत्ता ही न्यायासाठी असते, पक्षपातासाठी नव्हे. आणि बघा, ज्या वेळेला आपण रोमकरांचं पत्र 13 अध्याय आणि वचन 1 वाचतो ना, तर त्या ठिकाणी आत्म्याच्या प्रेरणेने संत पौल हा रोम येथील मंडळीला त्या ठिकाणी सत्ते संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. आणि सत्ता ही कशासाठी असते हे देखील आपल्याला पटवून सांगताना दिसून येतं. कोणतरी वाचत ते वचन, रोमकरांचं पत्र 13 अध्याय आणि पहिलं वचन. प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाराच्या अधीन असावे, कारण देवापासून नाही असा अधिकार नाही. जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत. व्हेरी गुड. जे अधिकार आहे किंवा जे अधिकारी आहे ते कुणाकडून आहेत? ते देवाकडून आहेत. लक्ष द्या, प्रत्येक अधिकारी किंवा प्रत्येक पुढारी आज आपण पाहतो
तर तो देवाकडून आहे. मग जर तो देवाकडून आहे तर मग सर्व सत्ता धारी जर कोण आहे तर तो देव आहे. आणि म्हणून पुढाऱ्याला ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे. तो पुढारपण करत असताना त्याच्या पुढारपणातून कुठल्याही प्रकारे पक्षपातीपणा जो आहे तो होता कामा नये. आणि तो जर पुढारपण करत असेल तर त्या ठिकाणी त्याने व्यवस्थित प्रकारे न्यायाने पुढारपण करणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्या पुढारपणाचा हिशोब त्याला जो आहे तो देवाला द्यायचा आहे. आणि तो ज्या पदावरती राहून पुढारपण करत आहे त्या पुढारपणातून तो देवाचं प्रतिनिधित्व करत आहे हे त्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि देव जर सर्व सत्ताधारी आहे, सर्व जर अधिकार देवाकडनं जर पुढाऱ्याला देण्यात आलेले आहे, तर मग पुढारी हा अतिशय प्रामाणिकपणे देवाचं कार्य देवाच्या इच्छेने वाढवण्याच्या अनुषंगाने कोणत्या गोष्टी करताना दिसला पाहिजे तर न्यायाच्या गोष्टी, पक्षपाताच्या गोष्टी नाही. आणि आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला पुढारी पक्षपात करून विपरीत न्याय जो आहे तो करताना दिसून येतात. आणि त्यामुळे होतं काय माहिती का, त्यामुळे अनेक लोक अडखळतात. त्यामुळे होतं काय माहिती का, त्यामुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये पतन येतं. त्यामुळे होतं काय माहिती का, अनेक लोक जे आहे ना देवापासून माघारी जातात. त्यामुळे होतं काय माहिती का, अनेक लोक जे आहे ना ते त्या पुढाऱ्याला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जे आहे ना आदर सन्मान देत नाही. कारण त्याचा न्याय विपरीत आहे, कारण त्याने पक्षपात केलेला आहे, कारण त्याने त्या ठिकाणी देवाचं भय धरलेलं नाही, कारण त्या ठिकाणी स्वतःची मनमर्जी केलेली आहे. परंतु वचन जेव्हा आपण वाचलं बघा, आपल्याला अतिशय स्पष्टपणे पहिले राजे 21 अध्याय 7 ते 14 हे वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला ज्या व्यक्तीला न्यायाने पुढारपण करण्यासाठी देवाने पुढारपण दिलेलं होतं त्या व्यक्तीने पक्षपात केला, त्या व्यक्तीने अन्याय केला. आणि त्या व्यक्तीने अन्याय करून पक्षपात करून एका चांगल्या अशा धार्मिक आणि प्रामाणिक देवाचं भय मानणाऱ्या व्यक्तीला जे आहे ना त्या ठिकाणी खोटं साबित केलं आणि त्याच्यावरती खटले जे आहे ते चालवले आणि त्याबरोबरच त्याचा जीव देखील घेतला. आणि तो व्यक्ती कोण माहिती का, तो व्यक्ती आहे नाबोत. नाबोत जो आहे ना, नाबोताचा मळा आहाब आणि इस्बेल ह्या दोघांनी त्याच्यावरती खोटे आरोप करून सत्तेचा मनमानीपणा करून सत्तेचा गैरफायदा घेऊन त्याने त्या ठिकाणी त्या व्यक्तीला खोटं साबित केलं, त्याचा जीव घेतला, त्याच्या जीवनामध्ये त्याचं भयंकर वाईट केलं. आणि लक्ष द्या, त्या ठिकाणी त्याने त्याचा माळा घेतला. हा वृत्तांत आपण शिकलेला. लक्ष द्या, एक व्यक्ती ज्या वेळेला पुढारपण करतो त्यावेळेला त्याने त्या पुढारपणातून कुठल्याही प्रकारे चुकीच्या गोष्टी करता कामा नाही. किंवा पुढारपण करत असताना सत्तेचा गैरवापर जो आहे तो पुढाऱ्याने कधी करू नये. ह्या ठिकाणी आहाब राजाने सत्तेचा गैरवापर केला, इस्बेल राणीने सत्तेचा गैरवापर केला आणि त्यांनी त्या सत्तेचा गैरवापर करण्याकरता इतरांचा उपयोग केला. खोटे साक्षीदार जे आहेत ते उभे केले आणि खोटे साक्षीदारांच्या द्वारे नाबोताला जे आहे ना त्या ठिकाणी दोषी करार देऊन त्याचा जीव घेण्यात आला आणि त्याचा जो काही द्राक्षाचा मळा आहे तो हडप करण्यात आला. आज देखील अशा प्रकारचं पतन अनेक पुढारी अनेक चांगल्या प्रामाणिक देवाच्या सेवकांच्या करताना आपल्याला दिसून येतात. आज देखील चांगल्या प्रामाणिक देवाच्या सेवकांविरोधामध्ये खोटे जे काही साक्षीदार आहेत ते उभे करून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना हानी पोहोचण्याचं काम जे ते करण्यात येतं. पण लक्ष द्या, देव जो आहे ना देवाला सर्व काही कळतं. कारण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे हे सांगतं की परमेश्वर देवाचे नेत्र अखिल पृथ्वीचं अवलोकन करतात. देवाला कळतं की आपण कशा प्रकारे सत्तेचा उपयोग जो आहे तो पक्षपातीपणा करण्यासाठी करत आहे, मनमर्जीपणा करण्यासाठी करत आहे, लाच घेण्यासाठी करत आहे, लोभासाठी करत आहे
का न्यायासाठी करताय? देवाला सर्व काही कळतं. आणि ह्या ठिकाणी आहाबाने आणि इजबेलीने सत्तेचा दुरुपयोग करून एका निर्दोष व्यक्तीला जो काही त्रास दिला होता ना, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. त्याचे जे काही परिणाम आहे ते त्यांना त्या ठिकाणी भोगावे लागले. आणि लक्ष द्या, अशा प्रकारचं पुढारीपण हे देवाला मुळीच आवडत नाही. अशा प्रकारचं पुढारीपण हे येशूच्या काळामध्ये देखील शास्त्री, फरीसी, सदुक्यांनी, मुख्य याजकांनी करायचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या पुढारपणाला येशूने जे आहे ना प्रश्नचिन्ह दिलेलं आपल्याला पाहिजे, प्रश्नचिन्ह लावलं आपल्याला पाहिजे. हो, अनेक ठिकाणी ज्यावेळेस आपण अतिशय बारकाईने पहिल्या 4 पुस्तकांचा नवीन करारातील शुभवर्तमानाचा अभ्यास करतो ना, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त अतिशय स्पष्टपणे त्यांना म्हणतो, जर मी बाल जबूलच्या साह्याने भूत काढतो तर मग तुमचे पूर्वज, तुमचे लोक हे कशाच्या साह्याने काढता हे मला सांग. लक्ष द्या, पुढारपण करत असताना पुढाऱ्याला आपली जबाबदारी कळणं फार गरजेचं आहे. परंतु आताच्या पुढाऱ्यांना त्यांची जबाबदारी कळत नसल्या कारणामुळे आपण पाहतो की पुढारी हे पक्षपाती बनलेले आहे. आताच्या पुढाऱ्यांना त्यांची पुढारपणाची जी काही जबाबदारी ती कळत नसल्या कारणामुळे आताचे जे पुढारी आहे ना ते अहंकारी बनलेले आहे. आताच्या पुढाऱ्यांना त्यांचं पुढारपण काय आहे हे कळत नसल्या कारणामुळे आपण पाहतो की आताचे जे पुढारी आहे ना ते मोठ्या प्रमाणामध्ये पक्षपाती, अन्यायी, लाच घेणारे, विपरीत न्याय करणारे, देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणारे, स्वतःची मनमानी करणारे आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना परमेश्वर देव कशा प्रकारे शिक्षा करतो, कशा प्रकारे त्यांच्या चुकीच्या गोष्टींचा निषेध करतो, हे आपण ह्या 3 मुद्द्यांमधून बघितलेलं आहे. राहिलेले मुद्दे उद्या संध्याकाळी आपण जे आहे ते शिकणार आहोत. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव.